सोन्याचा रथ. खूप खूप वर्षापूर्वी ग्रीस देशात एक राजा राज्य करीत होता. त्या राजाला एक नक्षत्रासारखी सुंदर मुलगी होती. या लावण्यवती मुलीशिवाय राजाला कुणीच मायेचे माणूस नव्हते. राजकन्येची आई तिला एकटीला सोडून केव्हाच देवाघरी निघून गेली होती. राजाने तिचा सांभाळ तळहाताच्या फोडाप्रमाणे केला होता. राजकन्येला 16वं वर्ष लागलं होतं. तिच्या तारुण्याला बहार आला होता. तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली. एके दिवशी राजाने राजज्योतिषाला आपल्या महालात बोलवून राजकन्येचे भविष्य वर्तविण्यास सांगितले. ज्योतिषाने बराच वेळ आकडेमोड केली आणि मग सांगावयास सुरुवात केली. महाराज, राजकन्येचे भविष्य फारच उज्ज्वल आणि आरशासारखे स्वच्छ आहे. पण काय ज्योतिषराज? राजाने अधीरतेने विचारले. महाराज, ज्या दिवशी राजकन्येचे लग्न होईल त्या दिवशी आपला मृत्यू होईल, राजज्योतिषी म्हणाला. राजज्योतिषाची ही भविष्यवाणी ऐकून राजाला अतोनात दुःख झाले. त्याने राजकन्येचा विवाहच न होऊ देण्याचा निश्चय केला. राजा सूर्योपासक असल्याने त्याला सूर्यदेवाने एक सोन्याचा रथ दिला होता. हा रथ वायू वेगाने पळत असे. राजाने आपल्या राज्यात दवंडी दिली की जो कुणी राजाचा रथ शर्यतीत हरवतील त्याला राजकन्या आणि अर्धे राज्य बक्षीस मिळेल. राजकन्याच्या सौंदर्याची कीर्ती कस्तुरीच्या सुवासाप्रमाणे साऱ्या जगात पसरली. प्रत्येक तरुण राजकन्याशी विवाह करू इच्छित होता, पण रथ शर्यतीची अट ऐकून त्यांचा विवाह मावळत असे. कारण राजाच्या सोन्याच्या रथाची बरोबरी करणारा कोणताच रथ नव्हता. सोन्याच्या रथाची बरोबरी करण्याचा प्रयत्न कित्येक राजा महाराजांनी केला, पण कोणालाच यश आले नाही. सूर्यदेवाच्या रथाची कोण बरोबरी करील? असे कित्येक दिवस गेले. एके दिवशी एक अत्यंत सुंदर तरुण राजवाड्यात आला. राजाची भेट घेऊन त्याने रथ शर्यतीची इच्छा प्रदर्शित केली. राजा म्हणाला, तरुणा, उगीच कशाला आपला जीव गमावतोस? त्यावर तो तरुण म्हणाला, महाराज, या शर्यतीत माझाच विजय होईल असा मला आत्मविश्वास वाटतो. ठीक आहे, उद्या सकाळी तुझा रथ घेऊन मैदानात ये, राजा म्हणाला. तो सुंदर तरुण एक राजपुत्र होता. त्याचे नाव पेपलस असे होते. तो सागराचा उपासक होता, म्हणून तो सागराकडे जाऊन त्याची उपासना करू लागला. रात्रभर आराधना केल्यावर त्याला सकाळी सागरदेव प्रसन्न झाला आणि म्हणाला, राजपुत्र पेपलस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझी मनीषा मी अंतर्ज्ञानाने जाणली आहे. त्याकरिता मी तुला 2 घोडे देत आहे. तरीही सूर्यदेवाचा रथ हरणार नाही, पण माझे घोडे त्या घोड्यांच्या बरोबरीने पळतील. यामुळे माझा काय फायदा? अखेर आम्ही बरोबरच राहू. मग माझा विवाह राजकन्येशी कसा होईल? राजपुत्र पेपलस म्हणाला. शर्यतीत जेव्हा तू थकशील तेव्हा माझे स्मरण कर. एवढे बोलून सागरदेव अदृश्य झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी ठरलेल्या वेळी शर्यतीत सुरुवात झाली. तासांवर तास उलटले, पण कोणीच हरेना. राजाला आश्चर्य वाटले. राजपुत्राचा रथ राजाच्या बरोबरच धावत होता. इकडे राजपुत्र पेपलस थकत चाललेला होता. त्याने सागरदेवाचे स्मरण केले. सागरदेवाने आपल्या सामर्थ्याने फार मोठे वादळ उठविले. त्या वादळात राजाच्या रथाची दोन्ही चाके मोडून गेली आणि राजा दूर फेकला गेला. या गडबडीत पेपलसचा रथ वायू वेगाने हजारो मैल पुढे निघून गेला. मग काय? राजकन्येचे हसू आणि आसूच्या संगमात राजपुत्र पेपलसच्या गळ्यात वरमाला घातली. सागराने उठविलेल्या वादळात तिचा पिता वाचला नव्हता, म्हणून तिला दुःख होत होते. तर पेपलस सारखा पराक्रमी आणि सुंदर पती मिळाल्याचा तिला आनंद होत होता. पुढे राजपुत्र पेपलस राजा झाला आणि राजकुमारी राणी झाली. धन्यवाद.